स्वागत आहे तुमचं आपलं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आपण चाललोय पिकनिकला, म्हणजे आपले सगळे भाऊ लोक सोबत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लवकर स्वागत आहे तुमचं आपलं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आपण चाललोय पिकनिकला, म्हणजे आपले सगळे भाऊ लोक सोबत. हाय हॅलो. किती जा रे आपण आज? रिसॉर्टला चाललोय. तुम्हाला पण रिसॉर्ट एन्जॉय करायचं असेल तर शुभमच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. चिंध्या दिल्या हातात बांधायला. सो गाईज विनय भाई चिंध्या बांधायला लागले. योगेश योगे भाई ए इथं का बसला का? चल तिथं पाठी मुळे बघ. पिचक्या गाईस सो गाईज बॅनर बिनर बांधायला सुरुवात केली पब्लिकने. येऊला लाव आधी बसला इथं. हो गाईस चिमण्या आता काय करू शकता. वेळेला केळं उपासाला रताळ करावं लागतं. आता हॅलो कसा दिसतो मी? पब्लिक बसली पूर्ण. चिमण्या भाई मुळे भाई चला. मीट आवडी हाय हाय यार हाय शंकरपाळ्या. पाठी भाई लोक बसलेत गाईज पूर्ण एकदम. गाईस 302 मूर्ति भारत माता की जय. आगे वाले की जय. जोर से बोलो. काय भावानो जल्लोष काय आजचा मग पिकनिकचा? बाबू योगे भाई जल्लोष काय आजचा? दिसेल तुम्हाला थोड्या वेळात. आता बस मध्ये पण आपण ब्लॉग मध्ये यायला लागेल. एकदम शांत शांत थांबतोय. आपला करता धरता खास आमच्या हंडीसाठी येतो ढोकाळीवरून. ढोकाळी तरी इथून आमच्या इथून 5 किलोमीटर वरनं येतोय. आता बघा पण गाई झाले आपले आता. तो काही टिकटॉकर भेटला आम्हाला, बघू शकता तुम्ही. त्यांनी 2018 आणि 19 आम्हाला आठवण करून देतो वारंवार. टिकटॉक बंद झाले तरी पण. त्याला ती एकदा रुमालची पोज मारायला लाव ना. आम्ही आलो नाक्यावर थांबलोय. आम्ही चाललो आहे कुठे? सरक रे किधर जा रहे थे? बॅनर बॅनर जो बैनर बॅनर वो साइड है वो साइड. बैनर 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 पे 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 बैनर मस्ती ग्रुप आम्ही चाललो आहे जॉयलँड रिसॉर्ट. सहल 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 तर 8 थराचा जल्लोष. 8 थराचा जल्लोष चाललोय. 8 थराचा जल्लोष साजरा करायला जॉयलँड रिसॉर्ट विरार विरार. चलो काय विषय आजचा? वरची पूजा करायची. हा 7 टायमिंग नेलता. हा. आयुष्याचं ते नारळ आता इथंच वाजले 8. मला झोप आली. अरे इथं जायचंय. कुठे जायचं? जाऊ दे चल बस गाडीत बस. कोच आहेत काय 8 थराचा जल्लोष कसा आहे मग आजचा? वगैरे एकदम परफेक्ट पद्धतीने केलेली आहे. सगळे पोरं पण अवेलेबल आहेत. सगळ्यांना आता निघायचं शिवाजी महाराजांच्या चौकात नारळ फोडायचा आणि सगळे विरार. सगळे रवाना. सो तर ब्लॉग लास्ट पर्यंत बघा. काय आता आपण थांबलोय चौकात. ब्लॉगर शुभम भेटला आपल्याला इथं. काय बोलतो बाबा? शुभम भावाला सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. लाईक आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ भेटत राहील आमच्या दोघांच्या ब्लॉग मध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला आता आपण निघलोय. तर भेटूया पुढचं तुम्हाला दाखवतो. कुले बाय आता आम्ही निघलोय. विक्रमच तसा केलाय म्हणजे जल्लोष तर झालाच पाहिजे. आम्ही लावलंय गाणं.
माझ्या मस्ती ग्रुपच्या गोविंदाला माझ्या मस्ती ग्रुपच्या गोविंदाला चालली विरारच्या रिसॉर्टला पोरं चालली विरारच्या रिसॉर्टला त्यांनी इतिहास घडविल गाईला शनीला आपल्या नाक्यावरच्या शनी मंदिर काढत्या ती चॉपर रिसॉर्टला निघली आमची मायरा टॉपर और बहुत बढ़िया बढ़िया छोरी को उठा दे हमारे पानी तूने पहली नजर जब नजर से मिलाई भाई आजचा जल्लोष कसा आहे? स्वर्गाची सुंदरी ग बाय बाय स्वर्गाची सुंदरी अरे परडी हातावरी ना आंबा किस्मत की लकीर जमाना माझ्या मना तुझ्यासाठी 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 नोट ठेवतो डोळ्यावर उचलतो तुझी मोरणी शिस्तान गुलाबी साडी हरी लाली लाल लाल गुलाबी साडी हरी लाली लाल किशोर भाई 8 थराचा जल्लोष काय बोलते आता? 8 थरांचा जल्लोष एवढं अजून एक बस आहे आपल्या मुलांची मस्ती ग्रुप गोविंदा पथक यावर्षी घोडबंदर मध्ये इतिहास घडवल्याबद्दल पोरांना आपण रिसॉर्टला घेऊन चाललेलो तर पोरं एकत्रित एवढं आल्यामुळे असं एक उत्साह घडलाय की त्याच्यामध्ये असं वाटतंय की आपण कुठेतरी थर लावायला चाललेलो आहे कुठेतरी एक हंडीची वाईब आलेली आहे तर खूप टाइम नंतर हंडी झाल्यानंतर हे पोरं सगळे एकत्र आलेले आहेत आणि एक आपल्याला एक नाव लागलेलं आहे घोडबंदरचा राजा तर त्या नावासारखं असं कमवून दाखवलेलं आहे आणि 8 थर लावून आपल्या घोडबंदर मध्ये एक इतिहास घडवला आहे तर एक पोरांचा एक उत्साह बघूया आपण घोडबंदरच्या राजाचा याच्यावरच कळू शकतं गाईज आपल्याला उत्साह किती पोरांमध्ये आपल्या. क्या बोलू मैं इस पे मैं कुछ बोल ही नहीं सकता. मग कसं या टायमाला 8 थर पण लागले आणि पिकनिक कसं वाटतं तुम्हाला जल्लोष काय आजचा? 8 थराचा प्रयत्न आम्ही पहिल्यांदा केला होता पण 2 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं एकदम मस्त वाटतं. माहोल बघू शकता तुम्ही एकदम सकाळ सकाळचा आणि आता आम्ही इथं पेट्रोल पंपला थांबलोय तर थोड्याच वेळात आम्ही पोहोचू आणि पोहोचलो किंवा मी तुम्हाला एन्जॉयमेंट दाखवतो तोपर्यंत पूर्ण ब्लॉग बघा लास्टपर्यंत. तुमच्या भावाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. ग्रुप गोविंदातर्फे सर्व बाळगोपालांना वडापाव वाटप झालेला आहे. कशी आहे टेस्ट कशी वडापावची?
क्वालिटी आपल्या 8 थरासारखी क्वालिटी का नाही क्वालिटी हळू जरा हळू क्वालिटी आहे का नाही वडापाव दुसरा पण क्वालिटी आहे क्वालिटी आहे का नाही बहुत मजा आ रहा है 8 थरासारखी क्वालिटी आहे का नाही साहित्याला साथ क्वालिटी आहे की नाही बराबर आहे की नाही झूठ देखो आहे मैं रो नहीं रहा Quality है। हूँ, मैं खुशी में मेरे आंसू निकल रहे हैं। जैसा थर कड़क था वैसा वड़ा पाव भी कड़क है। क्वालिटी सो गाईज आता आम्ही पोचायला आलोय काका काय बोलताय ट्रॉफिक कशी होती मग एक नंबर ट्रॉफिक हा कसं वाटलं वसई विरार तुम्हाला लय भारी नाच करते का यायलाच लागतंय कसं काका वड नसतं वड काका काय बोलतात आपल्या फॅन्स लोकांना कशी आपली ड्रायव्हिंग लाईफ वडपाच शिकवण आहे मस्ती ग्रुपच्या पोरांसोबत आजचा तुम्हाला प्रवास कसा वाटला बेस्ट पोरं एकदम म्हणजे अशी फॅमिली सारखी राहत होती का काही त्रास दिला तुम्हाला कोणी नाही ना नंदू भाऊ कसा वाटला आजचा प्रवास तुम्हाला अजून नंतर मी बघू शकता ट्रॉफिक एक बस आपली इथे थांबली बोलने दे तकलीफ हुआ है बेचारे आणि दुसरी बस थांबली आपली इथं काय बोलतो भावा कसं वाटलं तुला हे आपलं पार्टनर इथं आज आपल्याला सोडून बसलाय गाईज पोचलोय जस्ट आणि आपल्या सगळ्या पोरांनी लाईन लावले बघा किती आम्ही एकदम शिस्तीचं पालन करतो आम्ही नावात मस्ती आहे पण आमच्यात मस्ती नाही गाईज बघा लाईन बिन लावले काय काय नाश्ता पण आज केला शिस्तीचं पालन करणार आहे मस्ती ग्रुप हा सो कुपन जमा केलंय ताट घेतलंय आणि चाललोय आम्ही आता नाश्ता करायला काय बघूया नाश्त्याला चला तर आम्ही आता नाश्ता करणार आहे सगळे नाश्ता केल्यानंतर आम्ही एन्जॉय करणार आहे एन्जॉय सो पूर्ण आपल्या मस्ती ग्रुपची टीम आहे नाश्त्याला आहे मिसळ सेल्फ सर्व काय जास्त पडले कुठे घेतो आता कसं वाटला नाश्ता मिसळ आहे इतनी खुशी मेरे को कभी नहीं टेस्ट कशी आहे नाश्त्याची खूप छान पहिल्याच मिठाचा खडा असला भेटला हे बघा काय बोलतो भाऊ टेस्ट कशी आहे आणि ही बघा बहिणीच्या जागेवर नाव नोंदणी करून आलेली हॅलो गाइस वेलकम बॅक टू ब्लॉगर अप्पा पुढचा आता शुभम भाऊ सांगेल सो आता नाश्ता विष्ट झालाय आमचा आणि आलो आता आम्ही पवायला सो तुम्ही बघू शकता मस्ती ग्रुपची पोरं काय विषय हार्ड आहे आता सगळीकडे तिकडे तिकडे व्हाईट आर्मी मित्रांनो बघून घ्या तुम्ही काय विषय करण भाऊ कसं आहे रिसॉर्ट पावर काम आहे का नाही काय विषय गाईज बघू शकता ब्लॉगर शुभम गाईज नाईस टू मीट ग्रेट टू मीट विथ नागा शुभम आता बघा तुम्ही एन्जॉयमेंट बघा मस्ती ग्रुप बोलते एन्जॉयमेंट चालली आपल्या भावांची बघू शकता सगळीकडे आपल्या मस्ती ग्रुपची पोरं काय ऐकत नाही भाई अच्छा एन्जॉय आणि त्यात आपलं गाणं पण लावलंय गाईज कौन है बे तू हे करे भाई हे करे
गाईज विषय हार्ड मस्ती ग्रुप बघू शकता तुम्ही. पूर्ण आपली पोरं कशी पाण्यामध्ये पावायला लागलेत. सुट्टी नॉट काम चालू इथं. काय बोलशील कसं आहे रिसॉर्ट? बस एक नंबर आहे भाई, पोरं फुल एन्जॉय करतात. आपल्या 8 थरा एवढा आनंद आहे का? खूप खूप मस्त एकदम. एन्जॉय एन्जॉय. कसं वाटते रिसॉर्ट? It's awesome. It's not the first time, but it's awesome. ओके ब्रो. ब्लॅक सूर. रिसॉर्ट एकदम भारी चांगला आहे. मला एकदम भारी वाटलं. ते उडी होऊन जाऊ दे भाऊ फटकन. बघू शकता ले पीर साप कळलंय पण एक नंबर. कसं आहे मस्ती ग्रुपची? काय बोलती विषय हार्ड केला का नाही मस्ती ग्रुपनी? सुट्टी नॉट. मित्रांनो हीच आपली मायरा जी आपल्या 8 थरावरती चढते. मायरा कसं वाटलं रिसॉर्ट मध्ये? पाणी कसं आहे? चांगलं आहे. स्विमिंग करायला मजा येते का नाही? मग आता काय विषय? कुठल्या स्लाइड वर जायचं तुला? त्या स्लाइड वर मग तुला सो गाईज बघू शकता मायरा आणि अक्षय तिला 1 2 आणि 3 फावडी घाबरायला लागली. 8 थरावर चढायला घाबरत नाही तर पाण्याला घाबरते फावडी. लवकर एकदम चाललंय. तुम्हाला जर ब्लॉग आवडत असतील तर नक्की तुमच्या ब्लॉगर आपल्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. विनय ब्रो एवढं आपल्या भारी पथकाने आपल्यासाठी हे केलंय. रिसॉर्ट पिकनिक एक ठेवली आहे. कसं वाटतंय तुला? खूप भारी वाटतंय. पैसे वसूल करायचे. आता तुम्हाला थोडं दाखवतो. जो एवढे 1 महिने कस काढून घाम काढलेला तो सगळा आज त्या पाण्यात निघणार आहे. So निघणार तुम्ही आहे. पाहू शकता. मग 8 थराचा आनंद काय होता? म्हणजे आम्ही विक्रमच केला तसा आमच्यासाठी. घोडबंदर पटेलला विक्रम बोलायचे तो मस्ती ग्रुप गोविंद पथक घोडबंदरसाठी. पण आता तुम्ही मजा बघू शकता. हे बघा भाई मस्ती ग्रुप छोड़ा तो दूसरा इधर कोई दिखेगा भी नहीं गाइस. चलो कसं वाटते तुम्हाला रिसॉर्टला? भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? देखो मैं रो नहीं रहा हूँ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. एन्जॉय. पहिली बातमी जोमध्ये नाच रिसॉर्ट मध्ये तर खूप मजा आली. अक्षय रिसॉर्टला मजा केवढी आली? एकदम खूप मजा आली. खूप एवढी एन्जॉय केला, एवढा एन्जॉय केला. मस्ती ग्रुपनी आमच्यासाठी खास आमच्यासाठी घरातल्या पोरांसाठी खूप काही केलं आहे. तुम्हाला शब्दात सांग. सो तर आपला मोबाईल झालाय स्विच ऑफ. तर मग आता चाललो आम्ही बीचवर. तुम्हाला दाखवतो चला. तर आता आम्ही आलोय बीचवर. व्ह्यू दाखवतो तुम्हाला की काय व्ह्यू पडलाय. पॉवर व्ह्यू बघू शकता तुम्ही एकदम.
गुरे बाय कसं वाटतं व्ह्यू? आणि तुम्हाला मी दाखवतो इकडे विशाल गुरेबाई आणि अध्यक्ष सगळे आपले ना लहानपणीचे मित्र आहेत. म्हणजे आम्ही चड्डी बड्डे असतापासून सोबत आहे. यो मधून आलाय पण ज्ञानपीठ मधलेच आहे, काय विषय नाही. तुम्ही युट्यूबवर शुभम चाबुक सर हे नाव टाकलं तर तुम्हाला आपला भाऊ आपल्या भावाचे ब्लॉग दिसतील. मला एक पहिला बोल की फोन म्हणत होते फोन तर आपला नाही शुभम, आपला फोन झालाय स्विच ऑफ. मला मम्मीने दुसरं तो बोलला मोबाईल ठेव तुझ्याकडे, तुला जर काढू म्हणजे ब्लॉग काढायचं असेल तर शूट पण कर म्हणून मग होतं म्हणून घेऊन आलो. तो काही तुम्हाला विरारचा बीच बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता, किती सुंदर आहे. असा आमच्या ठाण्यामध्ये पण असला ना आमच्या ठाण्यामध्ये ग्राउंड आहे एकच आहे ठाण्यामध्ये, तलाववाली आणि उपवन. बाकी आमची इथे कोण दिसणार आमची कोळशीची गाडी दुसरं आमच्याकडे काहीच काहीच नाही दुसरं. पण याला आमच्या ठाण्याची सर काय पण होते. जाऊ द्या, तुम्हाला सगळ्यांना मजा आली का नाही ब्लॉग बघून आतापर्यंत एंडिंगपर्यंत सांगा. शुभमला कमेंट करा की आतापर्यंत तुम्हाला मजा आली. सगळ्यांनी असं थंब पाठवा शुभमला. काय बाय बाय. सो तर ना मला एक प्रश्न पडलाय, कारण हे काय साफ प्रश्न आहे. जियाचा आहे रे, जियाचा म्हणून लावलाय. आरती समाया दिला सांभाळायला दिलं पण मला वाटतं तू स्टाईल म्हणून लावलाय. ते पोरींचे नखरे नसतात ना काहीच, एवढे आमच्या ग्रुपमध्ये या हसमुखचे नखरे असतात. निश्चय फोटो काढ, असं उभं राहा तसं उभं राहा तसं उभं राहा, निश्चय फोटो काढ. हे हात जोड, कुछ बोल ही नहीं सकता. समुद्राला हात जोडतोय कसा आमचा अक्षय. नाद करते काय, यायलाच लागतंय. काय बोलतं करण भाऊ, कसं वाटलं व्ह्यू कसा इथला? दिल गार्डन गार्डन हो गया, क्या बात आहे विशाल भाऊ. सो मी दिवसभरात जेवढे ब्लॉगच्या क्लिप नाही काढल्या ना तेवढे आमच्या अक्षयचे फोटो काढलेत. अजून पण बघा नखरे बघा, असा काढ तसा काढ बसून काढ. तर आम्ही निघलोय. फोटो काढले का नाही सगळ्यांची मला खुले बाई कसं वाटलं बाई? एक नंबर भाऊ, एकदम रिसॉर्टचा तर विषय सोडा, सनसेट कसा वाटला? पावर विषय. त्याला गणपती बाप्पा. ट्रॉफिक जाम झाली एकदम, तुम्ही बघू शकता ट्रॉफिक मध्ये आहे. मी आलो घरी म्हणजे आमच्या एरियात आलो. तर कशी वाटली आपली ट्रिप आजची? जनू दादा आपल्या ब्लॉग मध्ये सकाळपासून नव्हता. कशी वाटली भावा ट्रिप आपली? ट्रिप एकदम छान होती आणि सगळे मुलं खुश झालेले त्या ट्रिपनी. पुढच्या वर्षी 9 थर लावण्यासाठी जल्लोषामध्ये आहेत मुलं सगळे. तर या वर्षीचा आजचा जल्लोष कसा झाला? आजचा जल्लोष एकदम खतरनाक झालेला आहे. खतरनाक म्हणजे न विचारण्यासारखं झालेला आहे. फिलिंग सांगू शकत नाही आम्ही. एन्जॉयमेंटची आजच्या गगनात मावत नाही. नाही. चला आता आम्ही आलोय नाक्यावर, जातो घरी. तर आता आलोय घरी, फ्रेश वगैरे झालो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या ब्लॉगर अप्पाला सपोर्ट करा. जय शिवराय आणि गुड नाईट. टाटा बाय बाय.